ईश्वरपुरात अवैध पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद. सांगली एलबीसीची धडाकेबाज कारवाई. सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत ईश्वरपूर येथील रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ईश्वरपूर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अबुबकर हरून रशीद मणेर वय 26 राहणार मणेर गल्ली गांधी चौक ईश्वरपूर तालुका वाळवा याला अटक करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की ईश्वरपुरातील उदय चौक परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपीच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतुसे आढळून आली. शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे आरोपीने कबूल केले. तसेच हे पिस्टल साबीर पुणेकर नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचीही माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 50,000 रुपयांचे पिस्टल आणि 1,000 रुपयांची 2 जिवंत काडतुसे असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाणे करत आहे.